कशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे, कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा, रोज कपंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्यात आग लावी, कुणी त्यात तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. पेपर आला. अश्विन यायच्या आत वाचायला हवा. अगं यामिनी, थोडासा चहा देशील का मला? हा, गुड मॉर्निंग बल्लाळ भाऊजी. सुप्रभात. काय म्हणतो आहे पेपर? काय नाही, बघतोय कुठे पाणी तुंबलेलं नाही ना, खड्डा नसलेला रस्ता कुठे आहे का मुंबईत शिल्लक? अरे तेवढं आता पावसाळा म्हणल्यावर होणारच. केवढं मोठं शहर आहे आपलं मुंबई. हा, याचं नियोजन करणं काही सोपी गोष्ट नाही, अवघडच काम आहे ते. आमच्या दुबईत नाही बरं का रस्त्यावरती पाणी तुंबत. तिथे कशाला साठेल? त्यासाठी पाऊस पडावा लागतो. पडतो पाऊस पडतो, आम्ही कृत्रिम पाऊस पाडतो. अरे पावसाची खरी मजा आहे ना ती इथे मुंबईत आहे. तुम्हाला काय कळणार? हा, विशेष नाही. अरे वा, काय झालं? हे बघ काय बातमी आहे. तंटामुक्त मुंबई, तंटामुक्त गाव ह्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आता तंटामुक्त मुंबई अशी योजना सरकार राबवणार आहे. तरी या विषयावरील कविता, स्फुटलेखन, ब्रीदवाक्य असं काहीही असेल तरी साहित्यिकांनी ते आपल्या जवळील तंटामुक्त कार्यालयामध्ये नेऊन द्यावे. सरकारने या साहित्यातील सर्वोत्कृष्ट साहित्याला भरघोस असे बक्षीस देण्याचे सुद्धा जाहीर केलेले आहे. अरे वा वा वा, बघितलीस काही बातमी? काय एक एक योजना काढतील ना. अरे चांगली आहे की योजना. साहित्यिकांना केवढी मोठी संधी आहे बघ नवीन नवीन विषयावर लिहिण्याची. आता एखादी फर्स्ट क्लास कविता करतो आणि पाठवून देतो यांच्या कार्यालयात. हा, बघू काही मिळतंय का. यामिनी, ए यामिनी. आले आले. चहा हवाय ना तुम्हाला? रुबीला सांगितलं टाकायला. चहा नंतर घेईन, आधी ही बातमी वाच. हे बघ, तंटामुक्त मुंबई. अगो बाई, हो, कविता करून पाठवायला सांगितलंय. छान बातमी आहे ही. हो, मग करून पाठवा कविता. अगदी अगदी, प्रश्नच नाही. उत्तम अशी कविता करून पाठवतो. आलीस? अगं चहा टाकायला सांगितला होता ना, घेऊन ये. आणू कसं काय? टाकला मी चहा. टाकला म्हणजे? टाकला म्हणजे खिडकीच्या बाहेर टाकून आले. तूच म्हणली होतीस ना टाक चहा म्हणून. चहा टाक म्हणजे खिडकीच्या बाहेर टाकून दिलास? चहा टाकलास तू? चहा टाकलास तू? आहो आहो, शांत व्हा. सकाळ सकाळ कशाला चिडताय उगाच? तुम्हाला कविता करायची आहे ना, शांत व्हा जरा. हा, मी बोलते तिच्याशी. अगं रुबी, चहा टाक म्हणजे चहा तयार कर. हा, अच्छा असं आहे का? अगं मग आधी नाही का सांगायचं? हो, चुकलंच तिचं. तिला सांगता नाही आलं नीट तुला. तिचंच चुकलं. आहो नका ना चिडू. नाहीतरी तुम्हाला ऍसिडिटी झाली आहे की नाही? जास्त चहा पिऊ नका तुम्ही. तुम्ही की नाही दूध घ्या. हा रुबी, जा दूध घेऊन ये. हो. काय रे अश्विन, एवढी मोठी झाली तुझी मुलगी, छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत तिला? हा, काही शिकवलं नाहीस का कधी तिला? काय करणार भाऊजी, बिझनेसच्या व्यापामध्ये वेळ नाही मिळाला मला. हॉस्टेलमध्ये जेवढं शिकली तेवढं शिकली बिचारी. आता आत्या शिकवते ना, होईल हळूहळू तयार. काय आहे? होईल होईल. होईल होईल. माझ्या हाताखाली शिकते ना, होईल तयार. आलीस? दूध कुठे? घेतलं. घेतलं म्हणजे? अगं तूच म्हणलीस ना दूध घेऊन ये, मी घेऊन आले. तू दूध घेऊन आलीस? अगं बाई,
उत्तम. तू दूध घेऊन आणीस? नको यामिनी, मला चहा नको, दूध नको, काहीही नको. त्याशिवाय सुद्धा मी कविता करू शकतो. नाही, अहो. फक्त एक काम करा, आता ताबडतोब हिला घेऊन जा इथून. हो, हो, हा हो. शांत डोक्याने मला कविता करू दे. हो, हो. आणि तू काय बघत थांबलायस? हे घे, मला त्रास देऊ नका. करा करा कविता करा. हो. आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन मेरा मन मेरा मन शरारत करने को. सॉरी सॉरी. क्या हुआ? आज एकदम खुश नजर आ रहे हो. लाजो लाजो, हम बड़ी खुशखबर लाए हैं. क्या हुआ? ते बलाय भाऊजी चिखलात घसरून पडले का? अरे वो नाही. तर? ही जर बातमी त्याने ऐकली ना तर त्याचा चेहरा पडेल. ए जी, ऐसा क्या हुआ? सुनो, वो है ना, वो ये है, है का? वो बनने वाले हैं. क्या रे, नाम क्या है उसका? तंटा मुक्त. हाँ, वो तंटा मुक्त समिति है ना, उसके हम अध्यक्ष बनने वाले हैं. क्या होता है तंटा मुक्त? देखो, तुम्हें तंटा मुक्त मालूम है? अरे कैसी अनपढ़ हो तो. बताओ ना. अरे तंटा मुक्त मतलब बता रे. हा तंटा म्हणजे लफडा, लोचा. हा. आणि मुक्ती म्हणजे मांडवली. हा, म्हणजे काय ते लोकांमधली भांडणं लफडी कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जाऊ नये ना, म्हणून एक समिती केलेली असते. हा. त्याचे आपले बिरजू शेठ प्रेसिडेंट होणार आहेत, हाँ. म्हणजे अध्यक्ष. भाभी मा, जरा उठा ना. काय है? ते आपले अध्यक्ष साहेबांना बसून हाँ, करते बैठो. हाँ, ऐसे ऐसे बैठेंगे हम अध्यक्ष बनने के बाद. तुम्ही अध्यक्ष होणार? हाँ. मग त्या समितीचं कसं होणार? क्या कहा? नाही, कुछ नाही. साहेब, हा. तुम्हीच होणार अध्यक्ष. हा. फक्त ना त्या लल्लनचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. अरे वो लल्लन का कुछ करना पड़ेगा. हाय भैया, इलाहाबाद जाओगे का? इलाहाबाद किस लिए? हाँ, तो लल्लन यादव उधर का तो है. अरे लल्लन यादव नहीं, तो कौन लल्लन चौधरी? चौधरी भी नहीं. तो कोण छोटा लल्लन? अरे वो लल्लन अलग है, ये लल्लन अलग है. आणि गावाला कशाला जायचं? तो का कहते हो? आता ही तंटा समिती वगैरह गावाला तर असते ना. हाँ, बराबर है. हाँ. अब लेकिन क्या है, अभी बम्बई में हमारे एरिया में वो समिति स्थापन होने वाली है. मतलब ये बम्बई में अलग से अभी आएगा, वो स्थापन करेंगे तंटा मुक्त समिति. का कहते हो? मतलब गांव का न्याय मुंबई में कैसे? हे भगवान, कितने सवाल पूछती है ये औरत. फक्त तो लल्लन मध्ये येतोय. हाँ, लेकिन उसका बंदोबस्त हम बराबर करेंगे, उसकी चिंता तू न कर. ए जी, हाँ. तंटा मुक्तीसाठी भांडण आणणार नाही, फोडणार. साहेब, तुम्ही मध्ये पडू नका. काय तुमच्यावर उगाच ब्लेम नको. तो क्या करेगा क्या लेकिन? जेल मध्ये आपल्या लय ओळखी झालेल्या आहेत. हाँ. राजा मच्छीशी आपली ओळख झालेली आहे. हाँ. तो बरोबर काटा काढेल. मच्छीचा? लल्लनचा. नहीं, उसको मत बता. हम ही कुछ करेंगे. ए जी, हाँ. तंटा मुक्त समितीसाठी भांडण? अरे भगवान, अरे समिति स्थापन झाल्यानंतर तंटा मुक्ती, उससे पहले तो सब चलता है. अब देखो, हम बन के दिखाते हैं अध्यक्ष, मतलब प्रेसिडेंट. अरे भैया, हा, करू नका तंटा, त्याने काय होणार? करू नका तंटा, त्याने काय होणार? घंटा घंटा? बसेल? हा, नाही ग, घंटा असं कुठेही बसत नाही. हा, नाही मग तंटा मग वरवंटा, पाटा, लाटा, घाटा, असे टाटा. खूप शब्द काढता येतील, पण ते बसायला नको. अगं त्याला शब्दाला असा आधी काहीतरी अर्थ हवा. काव्य रचनेत ती एक गंमत असते. पण मग तंटा याच्यासाठी कुठला शब्द सुचणार बरं? तू नको स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेऊस अजिबात. मी बघतो काय करायचं ते.
चहा अजून अगं बाई, रुबी, ए रुबी, पटकन चहा आण. हा मी काम करतो, माझी शब्दरचना जरा बदलतो. चहा घ्या ना. छान छान. अजून टाकू का चहा? सुचतंय त्यांना. सुचलं सुचलं सुचलं. भांडू तुम्ही नका, भांडू नका बरे. हा, भांडू तुम्ही नका, भांडू नका बरे. कशासाठी करता तुम्ही खोटे आणि खरे? हा? चार चौघात भांडण दिसते का बरे? अगं बाई, किती छान कविता आहे. कसं सुचतं ना एवढं सगळं तुम्हाला? लहान मुलांना खूप आवडेल ही कविता. लहान मुलांना? हो ना. अगं मॅच्युअर्ड कविता आहे ही, मोठ्या माणसांसाठी केलेली. हो का? हो का? हो ना, हो ना. मॅच्युअर्ड मोठ्या माणसांना आवडेल अशी कविता आहे. पण लहान मुलांना सुद्धा आवडेल असं म्हणायचं होतं मला. आबाल वृद्धांना आवडेल असं म्हणायचंय तुला? बरोबर आहे. चार चौघात भांडण दिसते का बरे? ही कसली भंगार कविता आहे ही? अगं, चार चौघात नुसतं बरं असून चालत नाही, चांगलं असायला पाहिजे ना. खाण तशी माती. काय रुबी, तुला काय कळतं कवितेतलं? खरं तर तुला कशातलं काय कळतं? अहो, तिला काय विचारताय? लहान आहे, तिला काही कळत नाही. कळत नाही तर गप्प बसायचं. मध्ये मध्ये बोलायला बरं येतं. काय होणार आहे माझ्या कवितेचं देव जाणे. मी काय म्हणते, तुम्हाला आमचं काहीच पटत नसेल ना, तर तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारता. नको नको, त्यांना काहीही विचारणार नाहीये. अलीकडे ना त्यांच्या मराठीमुळे माझं मराठी बिघडणार असं वाटायला लागलेलं आहे मला. काय वाटेल ते बोलत असतात ग. लोचा काय, देव का खावडा काय, परमेश्वरा. नको नको, त्यांच्याशी काहीही बोलायला नको. नाही नाही, ऐका ना, मी काय म्हणते की दगडावर सुद्धा ना फुलं उमलतात. म्हणजे त्यांच्याकडून खूप काही छान मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, पण निदान इन्स्पिरेशन तरी मिळेल ना. हा मुद्दा बरोबर आहे. बघतो त्यांच्या समोर एकदा हा विषय काढून बघतो. हा, काही मिळतंय का? हो, जा, जा. कवीला सारखं असं पाहावत राहावं लागतं. कुठून काय मिळेल काही सांगता येत नाही. देवा. तर आज आपण तंटामुक्ती या विषयावर बोलणार आहोत. वाव, किती छान. प्रत्येक गोष्टीत वाव म्हणायलाच हवं का? अरे तंटामुक्ती फार गहन विषय आहे बरं हा. हा. मुळात काय आहे, तंटामुक्ती विषयी आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की तंटा म्हणजे काय, हो की नाही? तर तंटा म्हणजे भांडण, खूप मोठं भांडण. आता आपण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी भांडत असतोच की नाही? बरोबर. तर या भांडणापासून, या तंट्यापासून मुक्त होणं म्हणजे तंटामुक्ती. आलंय का लक्षात? आणि आजपासून आपण तंटामुक्ती करायचा निश्चय करणार आहोत. अहो, असली जल्ली तंटामुक्ती ना मला रोजच करावी लागते का नाही? कशी काय? सर, मी पण केली आहे ही मुक्ती. आपण केली होती? या, माझं ना एकदा माझ्या कलिग सोबत भांडण झालं. ती खूप चिडली आणि मला म्हणाली शट अप. मग मी पण खूप चिडला, खूप रागवला आणि खूप शांतपणे म्हणाला यू शट अप. ही आपली तंटामुक्ती का? या, छान आहे, छान आहे. बरोबर आहे गुरुजी. मी तुम्हाला सांगतो, मी पण ना कित्येक वेळा लोकांना ना तंटामुक्त केलंय. अरे वा, कसं काय केलंस तंटामुक्त? अहो गुरुजी, आपला हिसाब एकदम क्लिअर असतो ना. हो. आपल्याला नळला की तोडला, नळला की तोडला. आपण वाद बीत घालत बसत नाही, फालतूगिरी करत नाही गुरुजी. डायरेक्ट वारच घाल. गुरुजी, एकाला तर असा चडकावला होता ना, 2 महिने घरीच बसून होतात. का? तू आपली जबानी घेऊन अडकावणार नाही ना आपल्याला? वसाड्या मी आज ड्युटीवर कुठं आहे? बरं, ठीक आहे गुरुजी. तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे आपला हिसाब एकदम क्लिअर असतो.
आपल्या डावला कोण काय बोलला ना गुरुजी की त्याला तोडलात म्हणून समजा. डाव डाव गुरुजी आपली. सांगितलंय तू, कळलंय मला. अहो गुरुजी ते जाऊ दे, मला सांगा हे टणटण मुक्त झाल्यावर आमची गाडी कशी काय चालणार? झोंड, ते टणटण मुक्त नाहीये तर तंटामुक्त असं आहे. तंटा म्हणजे सुट्ट्या पैशांवरनं बसमध्ये तुम्ही जो गिराहिकांशी घालता ना तो वाद म्हणजे तंटा. सर पण मी बस मध्ये जातच नाही, मी प्लेन मध्ये असते. पण आता बोलतोय त्याच्याशी की नाही? अहो गुरुजी जर असे तंटे झाले नाहीत, आमचं जर पॅसेंजर बरोबर भांडणच झालं नाही तर आमची गाडी कशी जाणार? मास्तर ऐका ना, माझ्यासाठी ना माझ्यासाठी लय तंटे झालेत. काय मी तुम्हाला इथे तंटामुक्ती विषयी सांगतोय आणि प्रत्येक जण आपण कसे भांडलो याचंच वर्णन करून मला सांगताय. अरे आपलं मुंबई शहर आहे की नाही हे तंटामुक्त करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीने बर का या विषयावरची नाटकं, कविता, लघुनिबंध, घोषवाक्य अशा सगळ्याची एक स्पर्धा ठेवलेली आहे. तर मला काय वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं. म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कल्पना असतात ना. गुरुजी मी एक कविता केलेली आहे. तू कविता केलीस? काय का करताव तुम्ही भांडण? का करताव तुम्ही भांडण? हा काय मिळतं तुम्हाला करून भांडण? काय मिळतं तुम्हाला करून भांडण? काय उपयोग आहे करून भांडण? म्हणून म्हणतो करू नका भांडण. बसा. काय एक नंबर. अहो हवालदार, कवितेत किती वेळा ते फक्त भांडण भांडण भांडण. अहो यमक झुलवला. अहो यमक म्हणजे काही फक्त शब्द नव्हेत, विचारही जुळायला हवेत. तेच सांगताय. यांच्याकडनं काहीही प्रेरणा मिळणार नाही, उलट मलाच कविता सुचणं बंद होईल. लाजो काय ग, काय होतंय तुला? त्रास होतोय? डॉक्टरांना बोलवू? काय झालं सांग ना. पोटात दुखतंय माझ्या. मग सांगून टाक पटकन काय सांगायचं ते. कैसे पहचान लेती है? किसी को बताएगी नहीं ना? मला विचारतेस किसी को बताएगी नहीं ना? आणि स्वतःच अख्ख्या जगाला सांगतेस तू. सांग ना. पर ये कोण होणार आहेत माहिती आहे का? अगं बाई खरंच की काय? ए लाजो पण महुआ आता एवढी मोठी झाली आणि आता कुछ नाही. वैसा नाही. मग आमचे हेत ना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होणार आहेत. या हो, आमचे हे सुद्धा तंटामुक्त समितीचे ना अध्यक्ष होणार आहे. एक समिती के अध्यक्ष नाही. बीएल पाठक अगं ऐक तरी, अध्यक्ष होणार नाहीये. तंटामुक्त अभियानासाठी ना एक कविता लिहितायत ते. अच्छा कविता, उसमें क्या लिखेंगे? उसमें क्या लिखेंगे म्हणजे हेच की सगळ्यांशी कसं प्रेमाने वागावं, कुणाशी कसं भांडू नये. ए लाजो, खरं सांगू का, माझ्या ना डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय यांनी. अगं सारखी कविता लिहितात आणि प्रत्येक ओळ मला वाचून दाखवतात ग. कशी वाटलीये सांग म्हणे. मला तर खूप कंटाळा आलाय. यांना सुचत तर काही नाहीये, नुसता डोक्याला ताप केलाय. नाही यामिनी, माझ्याही डोक्याला काही कमी ताप होणार नाहीये. अगं बाई, कविता माझे हे लिहितायत आणि डोक्याला ताप तुझ्या होणार आहे ना ना. बल्लाळ फौजींचा नाही, मग आमच्या ह्यांचा. त्या समितीचं काहीतरी इलेक्शन आहे म्हणे आणि त्यात हे दंगा करणार आहेत. अगं बाई, लाजो कविता सुचली नाही ना तर माझे हे सुद्धा दंगाच करतील. काय ग, काय झालं? सांग ना काय झालं. एक बात हमारे ध्यान में आई हम भी.
देखत हे दोघं नेहमी भांडत असतात आणि हे काम कशाचं करणार आहे तंटा अरे बाई, खरंच की बिरजू शेठ जिंदाबाद 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 क्या हुआ का अरे हम जीत गए हाय दैया कितने रन से अरे भाभी मा रनचे नाही काय साहेबांनी लल्लनला हरवून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झालेत बिरजू शेठ वाव, किती हो. कसं हरवलं त्याला ते विचारू नका अहो म्हणजे तशी बोलण्याची पद्धत असते हा आपल्या साहेबांनी त्या लल्लनला काय हरवलं माहितीये अरे नाही ना म्हणून तर विचारत आहे ते विचारू नका हो म्हणजे तशी बोलण्याची पद्धत असते तो चुप बैठ कब से पद्धत कर रहा है हमेशा कंफ्यूजन में रहता है सीधी बात कर म्हणजे भाभी मा तो लल्लन एक बोलला ना की आपले साहेब दोन बोलायचे म्हणजे लल्लन बोलला माझ्याकडे एक मोबाईल आहे तर साहेब म्हणायचे माझ्याकडे दोन आहे लल्लन बोलला माझ्याकडे एक गाडी आहे तर साहेब बोलायचे माझ्याकडे दोन गाड्या आहेत लल्लन बोलला माझ्याकडे एक बायको आहे तर साहेब बोलायचे माझ्याकडे दोन बायको आहेत अरे नाही नाही असं बोलायचं अरे मतबल मैंने उसे कहा माझ्याकडे बायको एकच आहे लेकिन वो दो के बराबर है भाभी मा साहेबांनी नुसती बोलूनच त्याला माघार घ्यायला लावली मैंने उसे कहा ए भाई हमको अध्यक्ष बनने दिया नहीं तो बहुत महंगा पड़ेगा हा मग आणि महागाई काय त्याला परवडणारी आहे काय फिर? 1 लिटर पेट्रोल घ्यायला पण 10 वेळा विचार करतो तो आपले साहेबच योग्य होते आणि काय भाभी मा का आपले साहेब एवढे प्रेसिडेंट झाले तुम्ही त्यांना साधा हॅपी बर्थडे पण केलेला देख नाही ना हॅपी बर्थडे अभिनंदन कोई बात नहीं कोई बात नहीं सुना तुमसे कह रहा हूँ देख हम बन गए हैं तंटा मुक्त समिति के अध्यक्ष मतलब प्रेसिडेंट हुआ परमेश्वरा तंटा मुक्त अभियानाचा हा बिरजू झाला अध्यक्ष. बिरजू शेठ हाय जिंदाबाद बिरजू शेठ जिंदाबाद बिरजू शेठ जिंदाबाद बिरजू शेठ जिंदाबाद बिरजू शेठ जिंदाबाद काय होणार आहे या योजनेचं देव जाणे. अरे कुठलं पद कोणाला द्यावं हे काही कळतं की नाही या माणसांना. छे एकतर आधी कविता सुचत नाही आता ती पुन्हा बदलायला लागणार पण त्याला साजेशी कविता सुचायला तर हवी. छातीत नुसती धडधड 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 वेळ कमी आहे धडधड 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 नको हवी शांती. खडखड 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 नको हवी शांती. धुसफुस 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 नको हवी शांती. साऱ्या जगाला हवा एकच मंत्र ओम शांती शांती शांती. युरेका युरेका युरेका. काय हो? काय झालं अगं आत्या त्यांना शोध लागला असेल कशाचा तरी. गब्बस का काय झालं सुचली सुचली कविता सुचली झाली. अगं बाई बरं झालं सुटलो सगळे. हा? सुटलो नाही म्हणजे तुमच्या कवितेची काळजी आम्हाला सुद्धा होती ना. केवढं टेन्शन होतं. हो तेही बरोबरच आहे. थांबा कविता ऐकून जा. हा ऐका ऐका. धड 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 नको हवी शांती. खड 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 नको हवी शांती. धुसफुस 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 नको हवी शांती. साऱ्या जगाला हवा एकच मंत्र ओम शांती शांती शांती. वा छान. काय दर्जेदार कविता आहे बाबा. वा वा मस्त छान कविता हो आहे. एकदम दर्जेदार मस्त वा 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 वा. अरे ते कसली कविता आहे ही. छान काय म्हणताय तुम्ही. तू जरा गप्पा बस.
हं? आधीच एक कपाट त्यांच्या कवितांनी भरले. चांगलं नाही म्हणलं तर अजून कविता लिहितील. मोरया हो हे घे. हा हे मी सांगतो त्यात पत्ता लिहिलेला आहे. त्या पत्त्यावर पोचवून यायचं. हो ठीक आहे बाबा. हे घे. हो ओ मामा, हो तुम्ही कसल्या मस्त कविता लिहिता हो, एकदम भारी. मला ना तुमच्या कविता सगळ्या वाचून काढायच्यात एकदा. का नाही. जर एक मिनिट कविता वाचायला देईन, पण गेल्या वेळेसारख्या त्याच्या होड्या करून पाण्यात नाही सोडायच्या. चल 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 देतो तुला सगळ्या कविता देतो. ठेवलेल्या असतात माझ्या सगळ्या. माऊ हो रे, चल चल मला निघायला हवं. लगेच निघालास? हो अगं ही कविता द्यायला जायचंय ना. आता तू कविता द्यायला जाणार आणि मग मला कधी वेळ देणार? माऊ असं काय करते सगळं. हे काम सुद्धा महत्वाचं आहे की नाही. मोरू थांब ना रे थोडा वेळ. काय चाललंय? कुठे काय काही नाही. मग तिच्याशी काय बोलत होतास? हिच्याशी कुठे काय. अगं हे बाबांची कविता वाचून दाखवत होतो हिला. मग ठीक आहे. ए मोरू, तू मामांची ही कविता वाचलीस का? कुठली ग? अरे ही बघ ना, पाण्याची टिपटिप, गाड्यांची गडगड, मनाची व्याकुळता आवाजात भिजून गेली. कसली मस्त कविता आहे रे ही. पण मला ना जरा ह्या कवितेचा अर्थ समजून सांग ना मोरू. अगं त्याचं काय आहे, बाबांच्या कुठल्याच कवितेचा अर्थ मला कळतच नाही. अरे असं काय करतोयस? कसली मस्त कविता ही. अगं त्यापेक्षा ना तू त्यांची ही कविता वाच. ती घोटा घोटात दुःख साचले. खूप मस्त कविता आहे. तुझ्याकडे आहे ती? नाही माझ्याकडे नाहीये. काकांच्या ज्या कविता आहेत ना त्यात आहे. अगं मी तिला कटवायचा प्रयत्न करतोय आणि तू तिच्याशी काय बोलतेस? काय ग? अगं ह्याच्यात नाहीये ती कविता. हो मग घरात असेल, घरात बघ बरं. चालतं. मोरू तू पण चल ना माझ्या बरोबर, आपण मिळून शोधूयात. त्यापेक्षा तू मला मदत करतेस का? हो चालेल ना, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. हो ना हो ना. हे बघ ही कविता आहे ना, ही तंटामुक्ती कार्यालयात नेऊन दे. आत्ता देऊन येते तंटामुक्ती कार्यालयात. हो, हो, जा जा. काय? बाय बाय. टाटा. झालं ना तुझं काम? आता थांबशील ना थोडा वेळ? माऊ तुझ्यासाठीच कटवलंय मी तिला. लाजो, लाजो, अरे कहाँ रह गई? आई आई आई, हे भगवान का बारिश है बाबा. टिप 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 आवाज तो देखो. बहुत मजा आता है ना बारिश बोलो में. क्या कह रहे थे? कल की तैयारी हो गई? कसली? ये क्या था? सारी. अरे कल की तैयारी मत बल. वो समिति के अध्यक्ष आने वाले हैं ना, तंटा मुक्त समिति के. स्वागत करोगे की नाही? हाय दैया, आता अध्यक्ष झालात म्हणून रोज रोज स्वागत करून घेणार का? अरे हमरा नाही. काय दैया, हा. एक दिन में खुशी गई. कशी बायको मिळाली. अब मिल गई है. अरे नहीं, अब मत पर. देखो हम ई एरिया के अध्यक्ष हैं और मुंबई विभाग के जो अध्यक्ष है ना बड़े, वो आने वाले हैं कल. अच्छा हाँ. क्या है? वो अरे वो हमरे हाथों से किसी बड़े कलाकार का सत्कार है. हाय दैया, कौन है वो बड़ा कलाकार? पता नहीं लेकिन है कोई. कितना भाग्यशाली होगा वो कलाकार. हमारे हाथों से उसका सत्कार जो होने वाला है. यामिनी चष्मा कुठे आहे माझा? बाहेर आहे, टेबलावर. फोनच्या बाजूला बघा. कुठे? फोनच्या बाजूला. फोनच्या बाजूला. हा मिळाला. हा कसले ग कागद इकडे तिकडे पडत. धड 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 धड.
अगं ही माझी कविता आहे यामिनी. अगं ही तिकडे नेऊन द्यायची होती त्या ऑफिस मोऱ्याला. मोरया, ए मोरया, यामिनी, हा मोरया कुठे आहे? ए यामिनी, मोरया, हे काय आहे? हे काय आहे? हे इथं कसं आलं? हा, जो प्रश्न मी तुला विचारायचा तो मला काय विचारतोस? ही कविता इथे कशी? मी तुला सांगितलं होतं ही त्या ऑफिस मध्ये नेऊन दे, अजून इथे कशी? अहो काय झालं? अगं अहो मी ते रुबीला सांगितलं होतं. रुबी, रुबी, हे इथं कसं? ही कविता इथे कशी आली? अगं तेच मी तुला विचारतोय, ही कविता इथे कशी आली? मी तुला नेऊन द्यायला सांगितली होती ना. गधड्या, हे मी तुला सांगितलं होतं तू नेऊन दे म्हणून. तू काय करत होतास? तो ना मग. मी तंटा मुक्ती करत होतो, तंटा सोडवत होतो. कंटे कसले सोडवत आहे रे? घोळ घोळ घातला या मुलांनी सगळा. रुबी, कविता तुझ्याकडे दिली होती, तू नाही का ग बाळा नेऊन दिलीस? अगं आत्या, मी कार्यालयात नेऊन दिली कविता. कविता नेऊन दिलीस? अगं पण ही कविता तर इथेच आहे. अगं मग कुठली कविता नेऊन दिलीस? ते मला आत्ता आठवत नाहीये. ते मला आत्ता आठवत नाही. अशी कुठली कविता मी लिहिली होती? अहो मामा, मला आत्ता आठवत नाहीये मी कार्यालयात कुठली कविता नेऊन दिली. हा, झालं, कल्याण झालं, कल्याण झालं. अगं सरकार दरबारी माझी दखल घेण्याची एकमेव संधी आली होती, ती सुद्धा गेली. आता फोनचे कसले आवाज काढतेस? अहो अच्छा तू काढतीयस? नाही, फोन वाजतोय. हा वा. हॅलो, हो बोलतोय. हा हा? हो, बल्लाळ पाठक उर्फ लंकासूत. हो काय क हो 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 धन्यवाद धन्यवाद. हो 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 पहिलं काय हो, कुणाचा फोन? दामले निवास. हो हो. ती कविता तुम्हाला काय नाही या 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 या. हो. काय झालं तुम्हाला? दाखील बसली काहीतरी? नाही 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 नाही. अगं त्या तंटामुक्ती कार्यालयातूनच फोन होता. जी कुठली कविता आता हिने तिथे नेऊन दिली होती ना, त्या कवितेला पहिलं बक्षीस मिळालंय. अगं कसं शक्य आहे? नाही म्हणजे ही तर आनंदाची बातमी आहे नाही का? अभिनंदन बाबा. हो मामा, खरंच अभिनंदन. हो बाई, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अगं ते म्हणाले तुमचा सत्कार करायचा आहे म्हणले. हो घरीच येतो म्हणले उद्या सत्कारासाठी. अहो, आमच्या रुबीचा हातगुण पाहिला? हिचा मग हिने नेऊन दिली ना कविता कार्यालयात, म्हणून हिचा हातगुण चांगला आहे. अहो, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? हेच ग, हं? त्या तंटामुक्त अभियानासाठी मी जी कविता खरोखरीच लिहिली होती ती इथेच आहे. हिने भलतीच कुठली तरी कविता तिथे नेऊन दिलेली असणार. मग त्या कवितेला बघ, ती कविता कुठली पण काही आठवत नाहीये ग. हो, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं? तुमच्या कुठल्या तरी कवितेला बक्षीस मिळालं की नाही, मग झालं तर. तेही खरंच आहे म्हणा. कशाला विचार करायचा? मग काय? ती माणसं उद्या येणार आहेत, तयारीला लागलं पाहिजे. चला चला. मोवा, आले आले बेटा आले आले. देख अब तैयारी हो गई साहब. हो, हो, झाली, झाली. ये बुके बुके ठेवलाय. हाँ, हाँ, आता अब क्या रहा बाकी? हाँ. कैसे लग रहे हैं हम? सुपर. लग रहे हैं ना अध्यक्ष? अरे वाटायचं काय, तुम्ही आहातच अध्यक्ष. नमस्कार. BL पाठक. अरे पाटिल साहब, पाटिल साहब, नमस्ते नमस्ते. आइए आइए आइए, पधारिए. एक मिनट. हाँ, ये अच्छी का. एक 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 एक. ठीक है. 1 2 3 रेडी. बैठिए बैठिए. ये वो दूसरी कहाँ गई? लाजो कहाँ है? माँ लवकर ये बाहेर. येते. एजे काय हुआ? काय हुआ? ये है धर्मदा.
पाटिल सर क्षमा कीजिए, ये आगे वाली जो है वो हमारी लड़की है, नमस्कार। कॉलेज में पढ़ती है, और ये है लाजवंती, मतलब लाजो, हमारी धर्म पत्नी, हमेशा साथ देती है हमरा। तो क्या है ना, चेहरे पे मिट्टी लगा के आई है। मुल्तानी मिट्टी, फेस पैक। फेस पैक, वही फेस पैक करके आई है। नमस्ते। ये हमेशा बोलते रहते हैं आपके बारे में। आप बहुत अच्छे हो, झगडा छुड़ाते हो। कसं जमतं हे सगळं तुम्हाला? हे म्हणजे आता पहा, घरची सवय असते. अच्छा है, घरची सवय. अच्छा है ना. एक मिनिट हा. का हुआ? फोन. हा बोल आई. काय झालं? पायाला भाजलंय? अरे बापरे. अरे ती लहान आहे ना, मग आपण थोडं समजून घ्यायचं. तू मोठी आहेस की नाही, समजून घ्यायचं थोडं. नाही बा, काही होत नाही. मी ते मलम आहे ना तिथे, तो घे आणि लाव पायाला. मी जरा कामात आहे, नंतर पाहूया. हा ठेवू. बर आई. का हुआ? काही नाही, आईच्या पायाला जरासं भाजलंय. काय नाही, कुछ ज्यादा हुआ का? नाही जास्त नाही. माझ्या बायकोने तिला गरम उलथण्याचा चटका दिला पायाला. हा. नाही काही नाही, आपलं हे घरगुती सासासुनांचं, म्हणजे बडे बडे घरों में असे छोटे छोटे वाकियात होते रहते. घरगुती आपलं. एक मिनिट. हा काय झालं? काय? अरे वरवंटाच फेकून मारलाय ना. हा मला सांग, काय चुकलं आईचं? तू कशाला तिच्या पायाला चटका दिला? आहे की नाही? पळला असेल ना बिचारीला, मारला वरवंटा. त्यात काय एवढं? गुळ आलंय. अगं खोक तर नाही ना पडली डोक्याला? एक मला सांग, रक्त आलंय का? नाही ना, मग झालं तर. हे पा, तो आईजवळ मलम असेल ना, तो घे आणि लाव. हा आता तिच्या पायाला नाही का लावला? हा पायापासून डोक्यापर्यंत सगळीकडे कामाला येतो तो मलम. हा हे बघ, मी तंटामुक्तीच्या कामाला आलो की नाही बाहेर. थोडं समजून घ्यायचं नाही का? मी घरी आलो की बोलू आपण. ठेवू. काय झालं? नाही आपलं आता वरवंटा मारला ना डोक्यात. हा ते आपलं घरगुती चालत राहतं ते. ऐसे कैसे? सही कैसे म्हणजे आता पहा, तिने पायाला चटका दिला म्हटल्यावर ही वरवंटा मारणारच ना. फिर तो ये तंटा हो गया ना. नाही याला तंटा म्हणता येणार नाही. ही सासासुनांची एकमेकीवरच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. हा असं आहे ते जाऊ द्या. आज एका महान कलावंताचा आपल्याला सत्कार करायचा आहे, आणि तो सत्कार तुमच्या हस्ते करायचा आहे. ए भगवा. हा. बढ़िया. काय 420? 420? नाही म्हणजे श्री 420 सारखा अवतार का करून ठेवलाय स्वतःचा? अगं काही नाही, हा जरा कोट घालून पाहत होतोय का नाही होतोय. मोरया, त्याला कशाला बोलवतेस ए तू? मोरया, ये पटकन गंमत बघ. ये बाबा बघ कसे दिसताय ते. ही कारण नाहीये. अहो काढू नका, थांबा दाखवते त्याला. अगं असं काय? कधीच आहे कोट? कधीच आहे? विसरलीस तू अगं आपल्या लग्नातला कोट. अहो ओके. आणि तुम्हाला काय वाटलं आता होईल तुम्हाला? हो बाबा, हे काय घातले? अरे कोट घालून बघत होतो होतोय का नाही ते. उद्या सत्कार आहे ना माझा, म्हणून. हो काढा फाटेल तो. मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येतो. आणशील? हो. बरं जा घेऊन ये. 5,000 रुपये द्या. किती? 5,000. 5,000 नको, एवढा महागाचा नकोय. अहो सगळ्यात स्वस्तातला सांगतोय बाबा. मग तर मुळीच नकोय. मामा, मी एक कोट भाड्याने आणू का? मला एक खूप छान दुकान माहितीये. ही आयडिया छान आहे, भाड्याने आणूया. पहिल्यांदाच जरा वरचा मजला वापरलाय या मुलीनी.
14 तास लागतील आणि एक ट्रेनचं तिकीट. का? अहो माझ्या हॉस्टेलच्या शेजारी आहे ना ते दुकान. इकडे ये. एक वडील म्हणून काळजीने सांगतो, ही जी व्यक्ती आहे शक्यतो हिच्या बरोबर फार वेळ थांबत जाऊ नकोस. हं? बाबा मी कोटाची व्यवस्था करतो. काय करू मामा? आणू पोट? नको. बर. हा व्हायचा पूर्वी